नमस्कार मित्रांनो, गोल्डन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला युनिट 2 मधील युनिट M2 मधील डिफ युनिट 1 डिफरन्शियल इक्वेशन त्याच्या ज्या 7 मेथड आहे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, सबस्टिट्यूशन, होमोजिनियस, नॉन होमोजिनियस, एक्झॅक्ट, नॉन एक्झॅक्ट, LD, बर्नौलीज, त्याची जरा इंट्रोडक्शन देणार आहे. कसं सॉल्व्ह करायचं असतं, कसे एक्झाम्पल लिहायचे असतात, त्याचे फॉर्म्युले काय असतात. ठीक आहे. नेक्स्ट लक्ष द्यायचं. आता पहिला टाईप आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे एक्सची टर्म एक्सकडे न्यायची, वायची टर्म वायकडे न्यायची. ठीक आहे. एक्सची टर्म एक्सकडे न्यायची, वायची टर्म वायकडे न्यायची. आता एक्सची टर्म एक्सकडे कशी न्यायची, वायची टर्म वायकडे कशी न्यायची. एक एक्झाम्पल लिहितो बघा. मी इकडे एक एक्झाम्पल लिहितो. सपोज असं एक्झाम्पल आलं, साइन एक्स डी वाय प्लस कॉस वाय डी एक्स इज इक्वल टू 0 असं इक्वेशन आलं. ठीक आहे. नेक्स्ट आता इकडे व्हेरिएबल सेपरेबल कसा अप्लाय होतो बघा. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे एक्सची टर्म दिसते बरोबर, इथे डी वाय दिसतोय, इथे वायची टर्म दिसते, इथे डी एक्स दिसतोय. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, एक्सची टर्म एक्सकडे न्यायची आणि वायची टर्म वायकडे न्यायची. मग याच्यात काय करायचं आहे, पहिल्यांदा बघून घ्यायचं. इथं फक्त एक्स दिसतोय, त्याच्यासोबत डी वाय. इथं फक्त वाय दिसतोय, त्याच्यासोबत डी एक्स. मग काय करायचं आहे, दोन्हीतून एक टर्म तिकडे घेऊन जायची, राईट हँड साईडला. ठीक आहे. कुठली नेता बघा, पहिली न्या किंवा दुसरी न्या. मी दुसरी नेतो. साइन एक्स डी वाय इज इक्वल टू, चला ही टर्म प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस कॉस ऑफ वाय डी एक्स. एकदम सिम्पल. आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, एक्सची टर्म एक्सकडे न्यायची, वायची टर्म वायकडे न्यायची. आता इथं बघायचं, डी वाय इथे बरोबर, डी एक्स इथे, म्हणजे एल एच एसला सगळ्या वायच्या टर्म आणावं लागतील आणि आर एच एसला सगळ्या एक्सच्या टर्म न्यावं लागतील. ठीक आहे. नेक्स्ट मग मी आता कसं लिहिणार बघा. हा कॉस वाय मल्टिप्लाय, इकडे जाताना काय होणार डिवाइड, साइन एक्स मल्टिप्लाय, इकडे जाताना काय होणार डिवाइड. म्हणजे कसं लिहायचं, डी वाय अपॉन कॉस वाय इज इक्वल टू मायनस डी एक्स अपॉन साइन एक्स. एकदम सिम्पल. ठीक आहे. आता बघा, इथं सगळ्या वायच्या टर्म दिसत आहेत, इथे सगळ्या एक्सच्या टर्म दिसत आहेत. ठीक आहे. इथं सगळ्या वायच्या दिसत आहेत, इथे सगळ्या एक्सच्या दिसत आहेत. म्हणजे कुठला फॉर्म तुम्ही कुठलं टाईप ॲप्लाय केला इकडे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. एक्सच्या टर्म एक्सकडे नेल्या, वायच्या टर्म वायकडे नेल्या. आता एक्सच्या टर्म एक्सकडे नेल्या, वायच्या टर्म वायकडे नेल्या आणि याच्यानंतर काय करायचं असतं, इंटिग्रेशन करायचं असतं. झालं आन्सर. इतकं सोपं असतो पहिला टाईप, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे एक्सची टर्म एक्सकडे, वायची टर्म वायकडे. आता तुम्ही जर बघत असाल, आता इकडे काही मुलांना प्रश्न असेल, सर हा डी एक्स नाही का इकडे आणू शकत, हा डी वाय नाही का इकडे आणू शकत. नाही, तसं नाही करू शकत. त्याचं कारण सांगतो. आपल्याला याच्यानंतर काय घ्यायचं असतं, इंटिग्रेशन घ्यायचं असतं. इंटिग्रेशन म्हणजे डी एक्स असं पाहिजे बरोबर, इंटिग्रेशन ऑफ डी वाय असा पाहिजे. ठीक आहे. तरच तुम्ही इंटिग्रेशन घेऊ शकता. जर काही मुलं म्हणतील, सर आपण असं नाही करू शकत का, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन डी वाय असं करू शकतो, कधी नाही करू शकत. ठीक आहे. म्हणून डी एक्स आणि डी वाय कुठे पाहिजे, कंपल्सरी न्यूमरेटरला पाहिजे. ठीक आहे. मग आता इथे डी वाय न्यूमरेटरला आला होता म्हणून वायच्या टर्म इकडे आणल्या, डी एक्स न्यूमरेटरला आला होता म्हणून एक्सच्या टर्म इकडे आणल्या. ठीक आहे. पहिला टाईप कुठला आहे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा टाईप आहे सबस्टिट्यूशन. दुसरा टाईप कुठला आहे, सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशनमध्ये मी काय लिहितो बघा, पुट अँगल इज इक्वल टू यू, अँगल इज इक्वल टू यू, अँगल इज इक्वल टू यू. म्हणजे तिकडे प्रॉब्लेममध्ये जर जो अँगल दिसतोय तो यू ठेवून द्यायचा आहे, त्याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आता इकडे बघायचं, मी इकडे काही एक्झाम्पल लिहितो. सपोज प्रॉब्लेममध्ये दिसलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू यू ठेवून द्यायचा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू यू ठेवून द्यायचा, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू यू ठेवून द्यायचा, वाय अपॉन एक्स इज इक्वल टू यू ठेवून द्यायचा, एक्स वाय इज इक्वल टू यू ठेवून द्यायचा. ठीक आहे. नेक्स्ट एक्स मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू यू ठेवून द्यायचा, एक्स प्लस वाय मायनस 2 इज इक्वल टू यू ठेवून द्यायचा. ठीक आहे. ETC या टाईपचे तुम्हाला सबस्टिट्यूशन तिकडे बघायला मिळतील. ठीक आहे. या टाईपचे जर इक्वेशन बघायला भेटले, एक्स प्लस वाय दिसला, एक्स मायनस वाय दिसला, एक्स अपॉन वाय दिसला, वाय अपॉन एक्स दिसला, एक्स वाय दिसला, एक्स मायनस वाय प्लस 1 दिसला, एक्स प्लस वाय मायनस 2 दिसला, तर त्याला काय ठेवून द्यायचं आहे, यू ठेवून द्यायचे. ठीक आहे. अजून भरपूर प्रकारचे असतील. ठीक आहे. नेक्स्ट मग आता इकडे
ह्या टाईपचे जर इक्वेशन दिसले तिकडे तर त्याला कुठली टाईप कुठला टाईप म्हणतात, सबस्टिट्यूशन. पुट अँगल इज इक्वल टू यू ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता हे पुढे सबस्टिट्यूट पुट केल्यानंतर पुढे कसं सॉल्व करायचं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट तिसरा टाईप आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. तिसरा टाईप कुठला आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. मी इकडे ब्रॅकेटमध्ये लिहितो सेम डिग्री, ब्रॅकेटमध्ये लिहितो सेम डिग्री. जर इक्वेशनची डिग्री सेम असेल, इक्वेशनची डिग्री सेम असेल, इक्वेशनची डिग्री सेम असेल म्हणजे काय, एक एक्झाम्पल लिहितो मी, एक एक्झाम्पल लिहितो. सपोज एक एक्झाम्पल लिहिलं, असं एक्झाम्पल लिहितो, सोपं एक्झाम्पल लिहितो. एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट डी वाय मायनस किंवा प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू 0. एक इक्वेशन लिहिलं. ठीक आहे. नेक्स्ट आता हे इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबलने सॉल्व करता येऊ शकतं का, किंवा सबस्टिट्यूशनने सॉल्व करता येऊ शकतं का, नाही करता येत. का बरं, त्याचं कारण सांगतो. इथं तुम्ही जर बघितलं ह्या टर्ममध्ये आपलं काय ठरलं आहे, फक्त एक्सच पाहिजे किंवा वायच पाहिजे. ठीक आहे. पण इकडे एक्स वाय मिक्सअप दिसत आहेत, हे कधी सेपरेट करता येईल का आपल्याला, नाही करता येणार. इथं बघितलं तर फक्त एक्स दिसतोय. ठीक आहे. इथं तर एक्स दिसतोय बरोबर आहे, पण इथं एक्स वाय मिक्सअप दिसतोय. इथं जर एक्स वाय मिक्सअप आहे आणि हा जर सेपरेट करायला गेले तुम्ही तर कधीच होणार नाही. ठीक आहे. म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल नाही हा टाईप, हे इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबलचं नाही. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन आहे का, सबस्टिट्यूशन म्हणजे एक्स प्लस वाय दिसायला पाहिजे किंवा अँगल दिसायला पाहिजे. काय दिसतंय का, नाही दिसत आहे, म्हणजे हा पण प्रॉब्लेम सबस्टिट्यूशनचा नाही. मग कुठला टाईप आहे हा, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. का होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचाच प्रॉब्लेम आहे, त्याचं कारण सांगतो. याची जर डिग्री बघितली, ही टर्म बघा, दोघं मल्टिप्लिकेशन, याची डिग्री 1 आहे, याची डिग्री 1 आहे, दोघांची ॲडिशन किती होते, 2 होते, म्हणजे याची डिग्री आली 2. याची जर डिग्री बघितली तर याची डिग्री 2 आहे, याची जर डिग्री बघितली तर किती 2 आहे, म्हणजे सेम डिग्री दिसते. मग सेम डिग्री असेल तर कसला प्रॉब्लेम आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, सेम डिग्री. लक्षात ठेवा, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, सेम डिग्री. जर इक्वेशनची डिग्री सेम असेल तर कसला प्रॉब्लेम झाला, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम झाला. जर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम असेल तर कंपल्सरी एवढं लक्षात ठेवायचं, काय करायचं, पुट y अपॉन एक्स इज इक्वल टू यू ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट y इज इक्वल टू काय येणार सांगा, एक्स इंटू यू येणार, एक्स इंटू यू येणार किंवा यू एक्स येणार. ठीक आहे. याच्यानंतर काय करायचं, डिफरन्शिएटिंग करायचं. डिफरन्शिएटिंग कसं करणार बघा, डी वाय बाय डी एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह एक्स करायचं. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह एक्स काय लिहिला, डी वाय बाय डी एक्स. आता इथे एक्स पण कॉन्स्टंट नाही, यू पण कॉन्स्टंट नाही, म्हणजे इथे कुठला डेरिव्हेटिव्ह वापरावं लागेल तुम्हाला, यू इंटू व्ही रूल. याला म्हणायचं यू, याला म्हणायचं व्ही. पहिलं तसंच, एक्स तसंच, यूचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, डी यू बाय डी एक्स, एकदम सिम्पल. प्लस कुठलं साईन, प्लस साईन. ठीक आहे. नेक्स्ट यू तसाच, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह एक्सशी काय येणार, 1 येणार. लिहायची गरज आहे का, नाही. म्हणजे ही कसला टाईप झाला, हा होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हे कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे करावं लागतं. ठीक आहे. स्टँडर्ड आहे हे. वाय अपॉन एक्स इज इक्वल टू यू ठेवावं लागतो, वाय इज इक्वल टू एक्स यू लिहावं लागतं. नेक्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स डी यू बाय डी एक्स प्लस यू. एकदम सिम्पल. ठीक आहे. हा कुठला टाईप झाला, थर्ड टाईप झाला, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सेम डिग्री, कशी डिग्री सेम असते हे मी तुम्हाला दाखवलेले. आणि होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आला तर काय करायचं असतं, तर वाय अपॉन एक्स इज इक्वल टू यू ठेवायचं असतं, वाय इज इक्वल टू एक्स यू, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. नेक्स्ट चौथा टाईप आहे नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आता नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन कसं ओळखायचं, इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. कुठल्या फॉर्मॅटमध्ये बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू a1 एक्स प्लस b1 वाय प्लस c1 अपॉन a2 एक्स प्लस b2 वाय प्लस C2. या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन पाहिजे. या फॉर्मॅटमध्ये जर इक्वेशन असेल तर ते कसला प्रॉब्लेम, नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम. ठीक आहे. नेक्स्ट आता इकडे एक केस लक्षात ठेवायची, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 पाहिजे या केसमध्ये. ठीक आहे. A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आता कसं बघा, सपोज एक एक्झाम्पल आलं, लक्ष द्यायचं कसं सॉल्व करायचं असतं. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन 2x प्लस 2y मायनस 2 असा प्रॉब्लेम आला. ठीक आहे. -3 घ्या इकडे. ठीक आहे. नेक्स्ट असा प्रॉब्लेम आला.
आता हा व्हेरिएबल सेपरेबलने सॉल्व्ह करता येईल का? मी बघा काय एक्सप्लेन करतोय. तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबल का नाही, सबस्टिट्यूशन का नाही, होमोजिनियस का नाही, नॉन होमोजिनियस का नाही, नॉन होमोजिनियसच का, ते एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. नेक्स्ट आता इकडे व्हेरिएबल सेपरेबल का नाही, तर तुम्ही बघितलं तर एक्स वाय इथं मिक्सअप दिसते, कधीही सेपरेट होणार नाही. एक्स वाय मिक्सअप दिसते, कधीही सेपरेट होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट व्हेरिएबल सेपरेबलचं नाही, सबस्टिट्यूशनचंच हे, पण नॉन होमोजिनियसची केस ही कशी ते सांगतो. तिसरं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. तुम्ही म्हणणार याची डिग्री सेम दिसते सर, बघा इथे 1 दिसते, इथे 1 दिसते. इथं काहीच नाही मित्रांनो, इथं व्हेरिएबलच नाही, म्हणजे याची डिग्री 0 येते बघा. इथं जर एक्स आणि वाय जर घेतला तर एक्सची पॉवर 0 घेतली तर 1 येतो, बरोबर. वायची पॉवर 0 घेतली तर 1 येतो. म्हणजे इकडे इथं पॉवर नाही म्हणजे इथं 0 पॉवर, इथं 1 पॉवर, इथं 1 पॉवर आणि इथं 0 पॉवर. म्हणजे डिग्री सेम झाली का? नाही डिग्री सेम झाली. म्हणजे हा डिग्री सेमचा पण प्रॉब्लेम नाही. मग हा कसला प्रॉब्लेम आहे? नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. कसा? बघा, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 पाहिजे. आता A1ची व्हॅल्यू किती? 1 आहे. B1ची व्हॅल्यू किती? 1 आहे. A2ची व्हॅल्यू किती आहे? A2ची व्हॅल्यू 2 आहे. B2ची व्हॅल्यू किती? 2 आहे. जर हे A1ची व्हॅल्यू 1 आहे, A2ची व्हॅल्यू 2 आहे, B1ची व्हॅल्यू 1 आहे, B2ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे हे दोघं इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. आता नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम असेल तर काय करायचं असतं? लक्ष द्यायचं. इथला न्यूमरेटर आणि इथला डिनोमिनेटर, पहिल्या 2 टर्म बघायच्या, पहिल्या 2 टर्म बघायच्या. ह्या दोघं टर्म सेमच दिसतात. कशा सेम दिसतात? इथं 2 दिसतोय ना, 2 कॉमन घेऊया आपण. बघा, dy/dx इक्वल टू एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन, इकडनं 2 कॉमन घेतला, 2 कॉमन घेतला, इन ब्रॅकेट काय उरलेला? एक्स प्लस वाय, ब्रॅकेट कंप्लीट, -3. ठीक आहे. नेक्स्ट मग आता काय करायचं असतं? इकडे इथं एक्स प्लस वाय दिसतो, इथे एक्स प्लस वाय दिसतो. मी काहीच नाही केलं, फक्त डिनॉमिनेटर किंवा न्यूमरेटरमध्ये, काही वेळेला न्यूमरेटरमध्ये असतं, काही वेळेला डिनॉमिनेटरमध्ये असते. फक्त एक व्हॅल्यू कॉमन घ्यायची असते. इथं 2 दिसतो, 2 कॉमन घेतला. ठीक आहे. 2 कॉमन घेतल्यानंतर इन ब्रॅकेट काय उरलं? एक्स प्लस वाय उरलं. मग इथे न्यूमरेटरला एक्स प्लस वाय दिसतं, इथे डिनॉमिनेटरला एक्स प्लस वाय दिसते. काहीच नाही करायचं असतं. पुट एक्स प्लस वाय इज इक्वल टू यू ठेवायचा असतो. ठीक आहे. नेक्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तो dy/dx मिळतो इकडनं. तो dy/dx याच्यामध्ये पुटअप करायचा असतो. एक्स प्लस वाय या यू ठेवायचा असतो. ते थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायचं असतं. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म करायचा असतो आणि इंटिग्रेशन घ्यायचं असतं. ठीक आहे. इतका सोपा टाईप असतो नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. मी इकडे 4 टाईप एक्सप्लेन केले बघा. कुठला? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, सबस्टिट्यूशन, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. नेक्स्ट याच्यानंतर 5वा टाईप आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. 5वा टाईप आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. लक्ष द्यायचं. 5वा टाईप आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन लय सोपं आहे. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन लक्ष द्यायचं. आता एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. mdx प्लस ndy इज इक्वल टू 0. पहिले इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ठीक आहे. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये असल्यानंतर पुढे काय करायचं असतं? यमचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो वाय विथ रिस्पेक्टिव्ह वाय, आणि एनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. म्हणजे एमचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह वाय घेतला, एनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह एक्स घेतला, आणि हे जर दोघं इक्वल आले, हे दोघं जर इक्वल आले तर तुम्ही म्हणणार हे जे इक्वेशन दिलेलं असतं ते काय असणार? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असणार. कुठलं असणार? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असणार. परत रिपीट सांगतो. इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यमचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह वाय करा, एनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह एक्स करा. दोघं जर इक्वल आले, पार्शल डेरिव्हेटिव्ह करा. डॅबा मुद्दाम लिहिलेला इकडे, डॅबा म्हणजे पार्शल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट यमचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह वाय, एनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, दोघं जर इक्वल आले तर कुठला प्रॉब्लेम आहे? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कळालं की हा प्रॉब्लेम एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा. पुढे काय करायचं असतं? जनरल सोल्युशन सॉल्व्ह करायचं असतं. जनरल सोल्युशन सॉल्व्ह करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ यम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ यम डी वाय इज इक्वल टू सी.
हा फॉर्म्युला आहे कसला, जनरल सोल्युशन सॉल्व करायचा, कसला, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा. नेक्स्ट यम म्हणजे हाच घ्यायचा असतो यम, आणि एन म्हणजे हाच घ्यायचा असतो. पण इकडे वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट घ्यायचं कंपल्सरी. वाय काय घ्यायचा, कॉन्स्टंट घ्यायचा. आणि इकडे नो एक्स. नो एक्सचा अर्थ असा होतो की इकडे यनमध्ये यन जे इक्वेशन यनची जी टर्म दिलेली असते तिकडे जर एक्स दिसले तर ते एक्स घ्यायचे नाही. नो एक्स. नो एक्स म्हणजे हा यनमधनं एक्स न घेता जेवढं उरेल तेवढंच इथं लिहायचं असतं. ठीक आहे, जनरल सोल्युशन. ठीक आहे. नेक्स्ट कुठला टाईप, पाचवा, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यामध्ये इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0. यमचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करायचा, एनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचा. दोघं जर इक्वल आले तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला कळालं, इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे तर काय सॉल्व करायचं, जनरल सोल्युशन सॉल्व करायचं. ठीक आहे. नेक्स्ट याच्यावरती MCQ असतात. ठीक आहे, याच्यावरती MCQ असतात. कसे MCQ असतात ते नंतर बघणार आहे आपण. नेक्स्ट 6, नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन 6वा टाईप, सगळ्यात IMP. याच्यावरती फार MCQ तुम्हाला बघायला मिळतील. आता मी इकडे नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कितवा टाईप लिहिला, 6वा टाईप लिहिला. त्याच्यामध्ये काय सॉल्व करायचं असतं, इंटिग्रेटिंग फॅक्टर सॉल्व करायचं असतं. लक्षात ठेवायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट टाईप आहे नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. काय सॉल्व करायचं असतं, इंटिग्रेटिंग फॅक्टर. तुम्हाला एखादं इक्वेशन दिलेलं असेल आणि त्याचं इंटिग्रेटिंग फॅक्टर सॉल्व करायला MCQ असतील. ठीक आहे. नेक्स्ट आता या नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनमध्ये 4 केस असतात. नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कसं पाहिजे बघा, त्याचा फॉर्मॅट हा पाहिजे, MDX प्लस NDY इज इक्वल टू 0. या फॉर्मॅटमध्येच प्रॉब्लेम पाहिजे. या फॉर्मॅटमध्ये असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. या फॉर्मॅटमध्ये प्रॉब्लेम आहे पण कुठल्या केसचा आहे ते तुम्हाला ओळखावं लागतं. ठीक आहे. नेक्स्ट आता पहिली केस फर्स्ट, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे म्हणजे सेम डिग्री पाहिजे. ठीक आहे, सेम डिग्री पाहिजे, इक्वेशनची डिग्री सेम पाहिजे. इक्वेशनची काय पाहिजे, डिग्री सेम पाहिजे. जर इक्वेशनची डिग्री सेम असेल तर IF असा सॉल्व करायचा, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू 1/XM प्लस YN. हा फॉर्म्युला इंटिग्रेटिंग फॅक्टर सॉल्व करायचा. ठीक आहे. नेक्स्ट होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे सेम डिग्री असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टर असा सॉल्व होतो. ठीक आहे. नेक्स्ट केस सेकंड कशी ओळखायची, इक्वेशन जर या फॉर्मॅटमध्ये असेल, YF1XY dx प्लस XF2XY dy इज इक्वल टू 0. या फॉर्मॅटमध्ये जर इक्वेशन असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टर असा सॉल्व करायचा, IF इज इक्वल टू 1/XM मायनस YN. ठीक आहे. परत रिपीट स्टेटमेंट, नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनमध्ये किती केस, 4 केस. पहिली केस असते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे सेम डिग्री. जर इक्वेशनची डिग्री सेम असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टर असा सॉल्व करायचा. इक्वेशन जर या फॉर्मॅटमध्ये असेल तर इंटिग्रेटिंग फॅक्टर असा सॉल्व करायचा. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये तिसरी केस, जर या 2 केसचा प्रॉब्लेम नसेल तर तिसऱ्या आणि चौथ्या केसचा कंपल्सरी प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. नेक्स्ट तिसरी केस आता तिसरी केस ओळखता येत नाही, या दोन केसचा प्रॉब्लेम नसेल तर ही तिसरी किंवा चौथी केस अप्लाय करायची त्या प्रॉब्लेमवरती. ठीक आहे. नेक्स्ट तिसरी केस काय असते, तिसरी केस असते f(x) इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे f(x) इज इक्वल टू (y) मायनस (x) अपॉन n लिहायचा. ठीक आहे. हा f(x) फॉर्म्युला. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला असतो इंटिग्रेशन ऑफ f(x) dx. झाला फॉर्म्युला, इतकं सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट परत रिपीट स्टेटमेंट, या 2 केस नसतील तर तिसरी केस, त्याच्यामध्ये f(x) असा फाइंड करायचा, हा फॉर्म्युला आहे, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर असा सॉल्व करायचा, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. ही तिसरी जर केस फेल गेली तर चौथी केस. ठीक आहे. चौथी केस कशी बघा, फॉर्म्युला f(y) इज इक्वल टू (n अपॉन (x) मायनस (m अपॉन (y) अपॉन m. इतका सोपा फॉर्म्युला आहे f(y)चा. तसंच इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा लिहायचा, IF इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f(y) dy. इतकं सोपं आहे. ठीक आहे. नेक्स्ट नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
4 केस सांगितल्या बघा. जर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे सेम डिग्री असेल तर आय एफ असा सॉल्व्ह करायचा. हा फॉर्मॅट असेल इक्वेशनचा तर आय एफ असा सॉल्व्ह करायचा. आणि ह्या 2 टाईपच्या नसेल तर आय एफ असा सॉल्व्ह करायचा किंवा असा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. इकडे जर केस फेल गेली तर केस चौथी वापरायची. ठीक आहे. इकडं मेन्शन नसतं कधीच की तिसरीच वापरा किंवा चौथीच वापरा किंवा दुसरीच वापरा किंवा पहिली वापरा. हे तुम्हाला ठरवावं लागतं की 6व्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, 5व्या टाईपचा प्रॉब्लेम आहे की नॉन होमोजिनियसचा प्रॉब्लेम आहे का सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे का व्हेरिएबल सेपरेबलचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. नेक्स्ट ही कितवी टाईप सांगितला? 6वा टाईप सांगितला. नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यामध्ये काय सॉल्व्ह करायचं असतं? इंटिग्रेटिंग फॅक्टर. आणि त्याच्यामध्ये किती केस? 4 केस. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढचं कितवा टाईप? 7वा टाईप. 7वा टाईप असतो LDE. LDE म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कसं ओळखायचं? इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, ह्या किंवा ह्या. आता बघा मी पहिला टाईप सांगतो त्याच्यामधलं. dy/dx प्लस py इज इक्वल टू क्यू. इक्वेशन जर या फॉर्मॅटमध्ये असेल तर तो कसला प्रॉब्लेम झाला? LDEचा प्रॉब्लेम झाला. इक्वेशन जर या फॉर्मॅटमध्ये असेल तर आय एफ असा सॉल्व्ह करायचा असतो. e⁻∫ ऑफ p dx. एकदम सोपं. हे बघा आय एफ इज इक्वल टू लिहिला, e⁻∫ ऑफ p लिहिला आणि हा dx लिहिला. नेक्स्ट जनरल सोल्युशन असं सॉल्व्ह करायचं असतं. y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. हा dx इथं डिवाइडला दिसतं, इथं dx लिहायचा प्लस सी. हे पहिल्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. कशामधला? LD मधला. ठीक आहे. LD मधला पहिल्या टाईपचा प्रॉब्लेम. नेक्स्ट दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम कसा असतो? dx अपॉन dy प्लस px इज इक्वल टू क्यू. या फॉर्मॅटमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा कसला झाला? LDEचा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर कसं सॉल्व्ह करायचा असतो? आय एफ इज इक्वल टू e⁻∫ ऑफ p. इथे dy ना इथे dy लिहितो. ठीक आहे. नेक्स्ट आय एफ झाला. नेक्स्ट जनरल सोल्युशन कसं लिहायचं बघा. x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. इथं डिवाइडला dy दिसतं ना, इथं dy लिहायचं प्लस सी. इतकं सोपं आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. कितवा टाईप आहे? 7वा टाईप आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. पहिला टाईप आहे dy/dx प्लस py इज इक्वल टू क्यू. या फॉर्मॅटमध्ये जर प्रॉब्लेम असेल किंवा या फॉर्मॅटमध्ये प्रॉब्लेम असेल तर कसला प्रॉब्लेम आहे? LDEचा. आणि त्याच्यामध्ये काय सॉल्व्ह करायचं असतं? इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला सांगितलं, जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला सांगितला. ठीक आहे. नेक्स्ट पुढे त्याच्यामध्येच हा तर LDE झाला. त्याच्यामध्ये दुसरा असतो बर्नौलीज. त्याच्यामध्ये दुसरा काय असतो? बर्नौलीज. त्याच्यामध्ये दुसरा असतो बर्नौलीज. त्याच्यामध्ये दुसरा असतो बर्नौलीज इक्वेशन. बर्नौलीज इक्वेशन कसं असतं बघा. dy/dx प्लस py इज इक्वल टू क्यू. पहिलं इक्वेशन क्यू इंटू y⁻n असं इक्वेशन असतं बर्नौलीजचं. ठीक आहे. नेक्स्ट आणि दुसरं इक्वेशन असतं dx/dy प्लस px इज इक्वल टू क्यू इंटू x⁻n. हे दुसरं इक्वेशन असतं बर्नौलीजचं. ठीक आहे. नेक्स्ट याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवणार मी बर्नौलीज इक्वेशनवरती कसं सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे. व्हिडिओ फार मोठा झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी इकडे एवढंच लिहिलेलं आहे, फक्त फॉर्म्युला लिहिलेलं आहे कसं असं. ठीक आहे. नेक्स्ट हे 7 टाईप असतात. कुठला? व्हेरिएबल सेपरेबल, सबस्टिट्यूशन, होमोजिनियस, नॉन होमोजिनियस, एक्झॅक्ट, नॉन एक्झॅक्ट आणि LDE लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये 2 आणि बर्नौलीज इक्वेशनमध्ये 2. या फॉर्मॅटमध्ये असेल किंवा या फॉर्मॅटमध्ये असेल. असं तुम्हाला पहिल्या युनिटचं प्रिपरेशन करावं लागेल. आता जर ही पूर्ण थेरी जर तुम्हाला माहीत असेल, पहिला टाईप काय असतो, दुसरा टाईप काय असतो, तिसरा टाईप काय असतो, त्याचे फॉर्म्युले कसे असतात, त्याच्यामध्ये काय करायचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट हे जर तुम्हाला सगळं माहीत असेल तर तुम्हाला 100% पूर्ण पहिला युनिट म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या. आता इकडे एक 6व्या टाईपमध्ये काही मुलांना प्रश्न पडेल बघा
इंटिग्रेटिंग फॅक्टर सॉल्व्ह केलं सर सपोज आपण हे फॉर्म्युले वापरून, ठीक आहे. याच्यानंतर कसं सॉल्व्ह करायचं असतं जनरल सोल्युशन, मी ते सांगायला विसरलो. काय करायचं असतं बघा, काय करायचं असतं, हा जो इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालेला असतो, या इंटिग्रेटिंग फॅक्टरने या गिवन इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं असतं. परत रिपीट स्टेटमेंट, हा जो इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालेला असतो, हा जो इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालेला असतो तो ह्या गिवन इक्वेशनला मल्टिप्लाय करायचा असतो. या गिवन इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यानंतर ते कशामध्ये कन्वर्ट होतं, एक्झॅक्टमध्ये कन्वर्ट होतं ते इक्वेशन, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर जनरल सोल्युशनचा हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. मी ज्या वेळेला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल त्याच वेळेला तुम्हाला लक्षात येईल की काय केलेलं आहे सरांनी. ठीक आहे, परत रिपीट स्टेटमेंट करतो, परत रिपीट सांगतो, इम्पॉर्टंट आहे हे, इम्पॉर्टंट आहे. नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनमध्ये तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर सॉल्व्ह करता. मग जनरल सोल्युशन कसं सॉल्व्ह करायचं, तर इंटिग्रेटिंग फॅक्टरने गिवन इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं असतं. ते कन्वर्ट एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनमध्ये होतं आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर जनरल सोल्युशनचा हाच फॉर्म्युला. ठीक आहे, एक्झॅक्टचा फॉर्म्युला जो तुम्हाला माहीत आहे तो जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला. ठीक आहे, नेक्स्ट हे एवढं प्रिपेअर करायचं आहे तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट आणि 7वा टाईप आहे LDE बर्नॉलीज इक्वेशन. तुम्हाला 100% व्हिडिओ समजला असेल, व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओ समजला असेल. ठीक आहे, नेक्स्ट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. कमेंट करायला विसरायचं नाही, 100% कमेंट करायची. ठीक आहे, आणि कमेंट केल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या मित्रांना व्हिडिओ कंपल्सरी शेअर करायला पाहिजे. ठीक आहे, कुठलीही अडचण असेल, कुठलीही अडचण असेल M1 M2 M3 बद्दलची तर 100% आम्हाला कॉन्टॅक्ट करा. 100% तुमचा सब्जेक्ट क्लिअर होणार M1 M2 M3. ठीक आहे, धन्यवाद.